पुढच्या बातमीकडे सोलापूरमध्ये झेडपी मतदानाआधी वातावरण चांगलंच तापलंय। भाजप उमेदवाराकडे 2 मतदान कार्ड असल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घुटकुडे यांनी हा आरोप केलाय आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणल्यानं धमकी दिल्याचा सुद्धा त्यांनी दावा केलाय। भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। भाजपचे उमेदवार चेतन सिंग केदार 2 मतदान ओळखपत्र त्यांच्याकडे असल्याचा आरोप शिवसेना युबीटीच्या नेत्यानं केलाय। त्यासोबतचा हा प्रकार उघडकीस आणल्यानं आपल्याला जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिल्याचा आरोप घुटकुडे यांनी केलाय आणि यासोबत भाजप उमेदवाराची उमेदवारी रद्द करावी अशी त्यांनी मागणी केली आहे। भाजपचे उमेदवार व सोलापूर जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष यांनी हे 2 मतदान कार्ड आहे हे उघडकीस आल्यानंतर आम्ही उघडकीस आणल्यानंतर त्यांनी आम्हाला चौकामध्ये असेल किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना फोन लावून आणि चौकामध्ये जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि त्यांनी वैयक्तिक सुद्धा हे केलेलं आहे। त्यामुळं चेतनसिंह केदार साहेब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून आमच्या जीवितास आणि कुटुंबास धोका आहे।